थांबा सांगते. चला इकडे वा. चल बसा सगळी. पुस्तकं काढा बापली. मी ट्युशन सुरू केल्यात हे जर बाबांना कळलं असतं तर ते खूप खुश झाले असते. उगाचच रागावून गेलेत माझ्यावर. पण त्यांचंही बरोबरच आहे म्हणा. ह्या घरावर खरं तर चंदनाताईचाच जास्त हक्क आहे. आता आम्हालाही लवकरात लवकर कुठेतरी भाड्याने घर बघायलाच हवं. वृंदा, वृंदा, तुझी शिकवणी चालू दे. मी जरा बाहेर जाऊन येतो. अरे कुठे चाललायस पण? वाण्याकडे जाऊन येतो. जरा उधारी चुकती करायची आहे. तू सामान उधारीवर का घेतलं होतस? अरे त्या दिवशी पैसे कमी नेले होते. जेवढे पैसे होते तेवढंच सामान आणायचंस. 4 घास कमी खाल्ले असते आपण. अरे असं काय करतोयस? पोटाचं खाल्लंच नाहीस तर काम करण्याचा उत्साह, काम करण्याची शक्ती कशी येणार? नाही ते काही नाही. त्याच्यापेक्षा वाण्याकडनं उधारी घेतलेलीच बरी. अरे उधारी नंतर चुकवता येते प्रसाद. माणसाने नेहमी अंथरूण पाहून पाय पसरावेत. नाही चुकतोयस. माणसाला जर मोठं व्हायचं असेल तर त्यांनी मोठ्या अंथरुणात पाय पसरायची स्वप्न बघायची असतात. छोटी स्वप्न बघितल्यावर माणूस छोटाच राहतो प्रसाद. काय हरकत आहे? काय हरकत आहे? खूप पैसा आला की खूप सुख येतं असं जर तुला वाटत असेल ना तर ते तसं नाहीये. तुझ्या बाबांचंच उदाहरण घे ना. एवढ्याशा पगारातही तुम्ही सगळे सुखी आनंदी होताच ना. अरे हो पण तो काळ वेगळा होता प्रसाद. हल्लीच्या काळात तसं राहून चालत नाही. आता आपण सगळ्यांनी आपल्या प्रगतीचा विचार करायला हवाय. मला छोटं आणि साधंच राहायचं. पण मला तुला खूप मोठं झालेलं बघायचंय प्रसाद.